मित्रांनो, आता सध्या एक चर्चेचा विषय जे ठरलेला आहे मित्रांनो, ती आहे एमएपीएस क्लेम। आता या एमएपीएस क्लेम मध्ये ज्यांचे पैसे आले ते तर खुश आहेत, पण ज्यांचे पैसे नाही आले ते आता एकदम चिंतेमध्ये आहे। कारण की मी या 2 दिवसापासून जेव्हापासून तो एक मेसेज या ठिकाणी फिरत आहे मित्रांनो, अशा प्रकारचा मेसेज जो आहे तो ज्या मेसेज डीबीटी कडून आलेले तेव्हापासून विद्यार्थी एकदम कन्फ्यूज आहे। या तुमच्या जेवढ्या काही या ठिकाणी मला कमेंट आलेले त्या सर्व कमेंटचे जे बेसिक पॉइंट आणि बेसिक मुद्दे होते मित्रांनो, त्यांना एकत्र करून ते सर्व क्वेश्चन या व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये जे काही टॉपिक आपण पाहणार आहोत मित्रांनो, ते जे म्हणजे काय एमएपीएस चे पैसे का आले नाहीत, त्याच्यानंतर एमएपीएस चे पैसे कधी येणार, त्याच्यानंतर मेसेज आला पण अप्रेंटिसशिप नंबर आणि जो काय नेम आहे तो मिसमॅच आहे, त्याच्यानंतर अप्रेंटिसशिप चालू आहे क्लेम करता येईल का, आधार लिंकचे यामध्ये काय महत्व आहे, इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल देत नाही काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर क्लेम स्टेटस पेंडिंग आहे काय करायला पाहिजे, क्लेम प्राइस दाखवत आहे मग काय करायला पाहिजे, आणि आरो अप्रुव्हल कसे मिळेल, या सर्वांचे उत्तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे या एकाच व्हिडिओमध्ये भेटतील तुम्हाला कुठेही कमेंट वगैरे करायची गरज पडणार नाही। तर मित्रांनो नमस्कार, मी आहे शेख सर, आयटीआय शेख सर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। तर मित्रांनो सुरुवात करूया आजचा पहिल्या क्वेश्चन पासून, जे आहे एमएपीएस चे पैसे का आले नाहीत। मित्रांनो, ज्यांचे क्लेम हे सुरुवातीला अगोदर जे होते क्लेम अप्रूव्हल झाले होते मित्रांनो, त्यांचे सर्वांचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत। आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की 2 दिवसाखाली या ठिकाणी अप्रूव्हल झालेले, 1 महिन्याखाली अप्रूव्हल झालेले, 2 महिन्याखाली अप्रूव्हल झालेले, आमचे पैसे या ठिकाणी आलेले नाही। तर मित्रांनो डीबीटीने या ठिकाणी स्टेप बाय स्टेप मध्ये या ठिकाणी पैसे वितरित करण्याचा या ठिकाणी तो प्रोग्राम यांचा आहे मित्रांनो। ज्यांचे क्लेम हे 1 वर्षापासून अप्रूव्हल होते मित्रांनो, त्यांचे तर आता कुठेतरी या ठिकाणी पैसे आलेले आहेत। तर यामध्ये ज्यांचे पैसे नाही आले मित्रांनो, त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे, तर एक मुद्दा आहे मित्रांनो, या ठिकाणी जर तुमचा आरओ लेवलवरून अप्रूव्हलचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी निश्चिंत राहायचंय, तुम्हाला काहीही काम करायचं नाही। ज्यावेळी सेकंड स्टेप मध्ये या ठिकाणी पैसे येण्यास सुरुवात होतील मित्रांनो, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली तेव्हा पैसे या ठिकाणी येणार। तर याचा काही फिक्स टाइम टेबल नाही मित्रांनो, किंवा गव्हर्नमेंट या ठिकाणी काही टाइम टेबल या ठिकाणी ठरवून काम करत नाहीये। जर तुमचा आरओ लेवलवरून या ठिकाणी अप्रूव्हलचा मेसेज तुमच्याकडे असेल, तुमचा क्लेम या ठिकाणी व्यवस्थित सबमिट असून आरओ लेवलवरून अप्रूव्हल असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची काही या ठिकाणी गरज नाही। आता ज्यांचा या ठिकाणी क्लेम अप्रूव्हल नाही, आरओ लेवलवर ज्या ठिकाणी गेलेलं नाही, रिजेक्ट झालेले, तर त्यांनी लवकरात लवकर म्हणजे सेकंड स्टेज मध्ये येण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी तुमचा जो काय क्लेमच्या त्रुटी आहेत ते काढून आरओ कडे या ठिकाणी अप्रूव्हल साठी पाठवून द्यायचं आहे। कारण की आता आरओ लेवलवरून या ठिकाणी अप्रूव्हलचं काम करणं या ठिकाणी जोरात सुरू आहे। त्यानंतर दुसरा या ठिकाणी प्रश्न आहे मित्रांनो, मेसेज आला पण अप्रेंटिसशिप नंबर आणि नेम चेंज आहे, मग आम्ही काय करायला पाहिजे, डबल क्लेम करायला पाहिजे का? तर मित्रांनो सुरुवातीलाच या ठिकाणी डीबीटी पैसे देण्यासाठी एवढा या ठिकाणी 1 वर्षापासून या ठिकाणी सगळेजण कदरले होते मित्रांनो। तर हा जो काही मेसेज होता मित्रांनो, ते एक सॉफ्टवेअरमुळे चुकीचा या ठिकाणी गृहीत धरता या ठिकाणी आपल्याला येणार आहे। कारण की तुम्ही जर या ठिकाणी तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर जो अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायचं आहे। तुमच्या मेसेजमध्ये या ठिकाणी आलेला जो काही अप्रेंटिसशिप नंबर असेल किंवा नेम असेल त्यावेळी या ठिकाणी तुम्हाला थोडंसंही लक्ष द्यायचं नाही, कारण की हा मेसेज होता जे आतापर्यंत क्लेम केले नव्हते, जे अप्रेंटिसशिपचा डाटा ज्यावेळेस आपण अप्रेंटिसशिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन करतो त्या अप्रेंटिसशिपचा डाटा या ठिकाणी उचलून त्या सर्वांनाच मेसेज या ठिकाणी पाठवण्याचं काम या डीबीटीनं केलेलं आहे। म्हणून ज्यांनी क्लेम या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी या मेसेजला सरळ सरळ इग्नोर करायचं आहे, ज्यांनी या ठिकाणी क्लेम केलं नाही त्यांनीच या ठिकाणी क्लेम करायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मात्र, अप्रेंटिसशिप चालू आहे क्लेम करता येईल का? तर मित्रांनो आतापर्यंत 1 वर्षापासून जे आम्ही डीबीटी या एमएपीएस बद्दल या ठिकाणी अभ्यास केलेले मित्रांनो, तर बघा या एमएपीएस मध्ये तुम्हाला क्लेम करण्यासाठी 12th म्हणजे बँक स्टेटमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, त्यासोबत कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म नसेल तुमच्याकडे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता हा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असो किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असो, हे ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देता मित्रांनो, पासआउट होता त्यावेळेसच हे जनरेट होतात, जे इव्हन एनएससीचं जो तुमचा काय सर्टिफिकेट आहे। तर मित्रांनो सध्या तुम्हाला या ठिकाणी फक्त रजिस्ट्रेशन करता येईल मित्रांनो, क्लेमचा फॉर्म पूर्ण तुम्हाला या ठिकाणी सबमिट करता येणार नाही, कारण की आजपर्यंत डीबीटीचा या ठिकाणी रेकॉर्ड आहे मित्रांनो, 12th मंथ बँक स्टेटमेंट असताना सुद्धा जर कोणी या ठिकाणी हायलाइट नाही केलं तर त्यांचा क्लेम या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे। म्हणून तुम्ही या ठिकाणी आता काहीही करू नका मित्रांनो, ज्यावेळेस तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी निश्चितच क्लेम करू शकता। एमएपीएस मध्ये आधार लिंकचे काय महत्व आहे?
तर मित्रांनो बघा, या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगत असतो, जे काही डीबीटी कडून एमएपीएस चे पैसे येणार होते मित्रांनो, ते आधार लिंक बँक अकाउंट मध्ये येणार होते. म्हणजे जर तुम्ही अप्रेंटिसशिपला एखादी बँकेमध्ये सॅलरी या ठिकाणी जमा झाली असेल तर त्याचं यांना काही देणं घेणं नाही. आज घडीला आधार कार्ड जो आहे तुमच्या कुठल्या बँकेला लिंक आहे त्याच ठिकाणी हे पैसे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होणार आहेत. कारण की डायरेक्ट आधार लिंकद्वारे या ठिकाणी पेमेंट येत असल्यामुळे तुमचा जो काय बँकेला आहे, कुठल्याही बँकेला असो, असं काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. कुठल्याही बँकेला या ठिकाणी जर आधार सीडिंग जर तुमचं व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी तुमचं क्लेम जो काय पैसे आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. आता काही जणांचं पेमेंट जे आहे मित्रांनो, खूप असे कॅन्डिडेट आहेत, मला स्वतःला या ठिकाणी एवढे साधे मेसेज आलेले आहेत, कमेंट आलेले आहेत की त्यांचं फक्त पेमेंट थांबलेलं आहे, जे की आधार इनॅक्टिव्ह सीडिंग मुळे. म्हणून आता यांनी जे आता लवकरात लवकर यांचं आधार सीडिंग तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि सेकंड स्टेज मध्ये तुम्ही या ठिकाणी त्या क्लेमचे पैसे जे आहेत तुम्हाला भेटून जातील. त्यानंतर महत्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो, या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल देत नाही. त्या इस्टॅब्लिशमेंटला अप्रुव्हल कसं द्यायचं हेच माहित नाही. अशा प्रकारचे कमेंट या ठिकाणी मला एवढे सारे पाहायला भेटतात. या टॉपिकवर मी ऑलरेडीच या ठिकाणी व्हिडिओ बनवले आहे मित्रांनो. त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट असं सांगितलेलं आहे, इव्हन पीडीएफ सुद्धा या ठिकाणी डाउनलोड करण्याची पद्धत या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. तो व्हिडिओ या ठिकाणी शो होतोय मित्रांनो, तिथून तुम्ही डायरेक्टली त्याला पाहू शकता किंवा त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल, तिथूनही तुम्ही डायरेक्टली तो व्हिडिओ पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये इस्टॅब्लिशमेंटनं कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं, कशा पद्धतीने अप्रुव्हल द्यायचं याची स्पष्ट या ठिकाणी माहिती आहे. त्यासोबतच कॅन्डिडेटनं कसं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं, कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची त्याचंही या ठिकाणी मॅन्युअल या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यासोबत आरो कशा पद्धतीने या ठिकाणी अप्रुव्हल करत त्याचंही मॅन्युअल त्या व्हिडिओमध्ये यामध्ये दिलेले आहे. म्हणजे तुम्ही कॅन्डिडेट असो, इस्टॅब्लिशमेंट आणि आरो असो, या तिन्ही कोणत्या फ्रेम मध्ये येऊन काम करतात, त्यांचं काय एसओपी आहे, मॅन्युअल आहे, तर सगळं या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तर तुम्हाला जर या क्वेश्चनचे रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर त्याची लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली चेक करून तुम्ही पाहू शकता आणि ज्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत तो पीडीएफ या ठिकाणी तुम्ही शेअर करू शकता किंवा हे ऑलरेडी डाउनलोड केलेले पीडीएफ जे आहेत माझ्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत मित्रांनो, तिथूनही तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. त्यानंतर या 2 दिवसापासून मी एक कंटिन्यू जो का क्वेश्चन आहे मित्रांनो ते मला पाहावयास मिळते की ते क्लेम स्टेटस पेंडिंग. मग काय करायला पाहिजे मित्रांनो? ज्या वेळेस तुम्ही क्लेमचा स्टेटस पाहता, आरो लेवलवर जो तुमचा अप्रुव्हल झालेला आहे तर तुमचे आणि फक्त आणि पैसे यायचे बाकी आहेत मित्रांनो. ज्यावेळेसही तुमचा पैसे येतील त्यावेळेस तुमचा जो क्लेमचा स्टेटस आहे ते सक्सेसफुल दाखवणार आहे. आता सध्या तरी तो पेंडिंग मध्ये आहे. म्हणून आता या ठिकाणी तुम्ही जो काय तुमचा आधार लिंक बँक अकाउंट आहे मित्रांनो तो रेडी करून ठेवून टाकायचा आहे. कारण की ज्यावेळेस डीबीटी पैसे डिस्ट्रीब्यूट करतील मित्रांनो त्यावेळेस त्याचा तुम्हाला नक्कीच डायरेक्टली लवकर फायदा होणार आहे. त्यानंतर जवळपास 60% मुलांचा हा एक क्वेश्चन आहे मित्रांनो की क्लेम राईज. क्लेम राईज म्हणजे काय, याच्यावर काय करायला पाहिजे, कोण ऍक्शन घेणार आहे? तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस फर्स्ट जी एमएपीएस ची स्कीम आहे मित्रांनो त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही याचं रजिस्ट्रेशन करता, म्हणजे जो काही कॅन्डिडेट आहे, कॅन्डिडेट या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर जो फॉर्म इस्टॅब्लिशमेंट कडे जातो, इस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुमची कंपनी, तुमचा HR या दोघांकडे, डायरेक्टली आरो कडे किंवा बीटीआरआय कडे तुमचा क्लेम फॉर्म जात नाही. फर्स्ट स्टेज जी आहे मित्रांनो ती आहे तुमचा इस्टॅब्लिशमेंट. ज्या वेळेस कॅन्डिडेट त्याचा क्लेमला ऍप्लिकेशन करणार त्यावेळेस फर्स्ट स्टेज जे राहणार आहे तुमचा क्लेम इस्टॅब्लिशमेंट कडे जाईल. आता या इस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुमचा HR त्या ठिकाणी जे बसलेले आहेत मित्रांनो त्यांना तो क्लेमला चेक करायचे, म्हणजे तुम्ही जे भरलेली माहिती आहे ते त्यांना चेक करून व्हेरीफाय करून त्याला अप्रुव्हल द्यायचं आहे. समजून घ्या, मी एखाद्या कंपनीचा जर या ठिकाणी इथून बसून क्लेम केला तर ती कंपनी मला अप्रुव्हल देणार का? नाही देणार. म्हणजेच त्या कंपनीचं काय काम आहे की जो तो कॅन्डिडेट त्या ठिकाणी क्लेम केलेला आहे तो कॅन्डिडेट माझ्याच इथून म्हणजे माझ्याच कंपनीमधून अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेला आहे म्हणून त्याला सर्टिफाईड करा. हाच महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे मित्रांनो. म्हणून इस्टॅब्लिशमेंट हा फर्स्ट स्टेज आहे मित्रांनो. म्हणून जोपर्यंत तुमचा क्लेम राईज्ड दाखवत आहे तोपर्यंत त्या HR ला भांडायचं, इस्टॅब्लिशमेंटला भांडायचं, तिथून तुम्हाला अप्रुव्हल करून घ्यायचं. ही पहिली स्टेज आहे मित्रांनो. जसाही इस्टॅब्लिशमेंट कडून फॉर्म अप्रुव्हल होईल त्यावेळेस जाईल तुमच्या त्या गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे, म्हणजे तो बीटीआरआय सेक्शन असेल किंवा आरो कडे असेल, त्या ठिकाणी स्टेजनुसार त्या ठिकाणी जाईल. म्हणजे पहिली स्टेज जे तुम्हाला नेमकं करायचं आहे, जी कंपनी अप्रुव्हल देत नाही त्या HR ला भेटून त्यांना कन्व्हिन्स करून तुम्हाला तो क्लेम अप्रुव्हल करायचं. बाकी तुमच्या हातात या ठिकाणी काहीही नाही मित्रांनो. त्यानंतर एक क्वेश्चन असं या ठिकाणी वेळोवेळी विचारलं गेलेलं आहे मित्रांनो की आरो अप्रुव्हल कशी मिळेल.
आता आरओ अप्रुव्हलचा जो काय फॉर्म आहे मित्रांनो, त्याच्याकडे जाण्यासाठी फर्स्ट तुमचं एस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आरओ कडे जाईल मित्रांनो, तो ऑटोमॅटिकली जाणार आहे. तर या ठिकाणी आरओ ला कोणीही जाऊन बोलू शकत नाही मित्रांनो. तर या ठिकाणी आरओ जो आहे तो ऑटोमॅटिक तुमच्या क्लेमला या ठिकाणी अप्रुव्हल देण्याचं काम करेल मित्रांनो. ज्यावेळेस तुमचा एस्टॅब्लिशमेंट हा फॉर्म अप्रुव्हल करून पुढे पाठवून नेक्स्ट स्टेजला जाईल, त्यावेळेस आरओ कडे गेल्याच्या नंतर तुमच्या क्लेमला तो काय करेल, सगळी डिटेल्स चेक करेल. म्हणजे तुमची पेमेंट कधी कमी झाली होती का, कधी वाढली होती का, जो पोर्टलवर डाटा आलेला आहे तो आणि तुमच्या पेमेंटचा जो स्टेटमेंट तुम्ही या ठिकाणी अपलोड केलेले आहे तो बरोबर आहे का, तुम्हाला पेमेंट किती होती आणि तुम्हाला या ठिकाणी ऍक्च्युअली पेमेंट बँक स्टेटमेंटवर किती आलेली आहे, या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला जर सगळा क्लेम तुमचा जर ऍक्युरेट दिसला तर तुमच्या क्लेमला या ठिकाणी अप्रुव्हल देईल. जर यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी रिजेक्ट होईल. तर हे सगळं करण्यासाठी मित्रांनो आरओ तो आपलं स्वतः या ठिकाणी काम करेल. फक्त तुमचं काम आहे इस्टॅब्लिशमेंट कडून अप्रुव्हल करायला लावणं आणि तो ऑटोमॅटिक फॉर्म त्या आरओ कडे जाईल. जोपर्यंत इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल करणार नाही तोपर्यंत हा जो काही आरओ लेवलवरचे जे काम आहे मित्रांनो ते कम्प्लीट होणार नाही, कारण की ते तुमचा फॉर्मच त्या ठिकाणी जाणार नाही. आता हे महत्वाचं मित्रांनो, ज्यांचे पैसे आले ते तर आनंदी आहेत, पण ज्यांचे पैसे नाही आले त्यांचं डोक्याचं ओझं आपल्याला कसं कमी करता येईल, तर त्याचं उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला देतो. म्हणजेच पैसे कधी येणार, मार्च 2025च्या अगोदर. आता या ठिकाणी मध्ये कधी येतील हे सांगता येणार नाही मित्रांनो, मला नाही सांगता येणार, कारण की माझा आणि त्या डीबीटीचं काही कनेक्शन नाही. पण जे फायनल डेडलाईन या ठिकाणी आहे मित्रांनो, मार्च 2025च्या अगोदर ज्यांचे क्लेम अप्रुव्हल आरओ कडून होतील त्यांना सर्वांनाच या ठिकाणी पैसे भेटणार आहेत मित्रांनो. आता ज्या पद्धतीने तुम्ही क्लेम केले त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटतील. इयरली क्लेम केला असेल तर एकदाच भेटतील, किंवा मंथली क्लेम असं केला असेल तर मंथनुसार या ठिकाणी भेटतील. म्हणून जी काही शेवटची डेडलाईन आहे मित्रांनो ती आहे मार्च 2025च्या अगोदर. तुमचे जे पैसे आहेत मित्रांनो त्या सर्वांच्या अकाउंटला या ठिकाणी भेटून जातील. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काय तुमचे क्वेश्चन होते मित्रांनो ते सर्व टोटल कमेंटचे अनालाइज करून सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचे या ठिकाणी मी प्रयत्न केलेले आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, आणि तुमच्या मित्रांमध्ये जर कोणी अशाच क्वेश्चनमध्ये या ठिकाणी जर प्रॉब्लेम मध्ये असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.